सोयाबीन पिकावरील येलो मोसॅक व्हायरसबाबत जनजागृती कृषी विभागामार्फत शेताच्या बांधावर जाऊन सोयाबीन येलो मोसॅक रोग पिकावरील प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता वडगाव, कोळपांढरी येथे सोयाबीन पिकावरील येलो मोसॅक रोग प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी शेतशिवार फेरी करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक सुनील सुळे यांनी मागील वर्षात सोयाबीन पिकावर महाराष्ट्रभर येलो मोसॅक व्हायरसमुळे सोयाबीन पिका उत्पादनात मोठी घट झालेली असल्यामुळे शेतकऱ्यांनी यांचे लक्षणे काय आहे की न्यूटनची कमतरता कमी असल्यामुळे झाड पिवळे पडते. सोयाबीन पिवळी पडते म्हणजे येलो मोसॅक रोग आला असे म्हणता येत नाही. सुरुवातीला रोगग्रस्त झाडाच्या पानावरील फिकट पिवळे टिपके चट्टे दिसते, नंतर ते संपूर्ण पाने पिवळे पडायला लागते आणि हरितद्रव्याचा वास होतो. त्यावर तापूस पिवळे पानावर रोगराई दिसतात. रोगग्रस्त झाडे लहान व शेंगे पोचट उमटतात, त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होते. एकात्मिक व्यवस्थापन पेरणीसाठी निरोगी बियाणाचे वापर करावे. रोगप्रतिकार शक्ती जास्त असलेले वाण वापरावे. सोयाबीन पिकाबरोबर आंतरपिके घ्यावे. सोयाबीन अधिक तूर हे आंतरपीक म्हणून घेतले जाते. शेत तणमुक्त ठेवावे. शेतात हे झाड दिसताच उपटून जमिनात पुरावे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. पेरणी झाल्यानंतर 30 ते 35 दिवसाने निर्बळी अर्कची फवारणी करावी. पिवळे चिकट सापळे लावावे. जरी आपण फवारणी केल्यानंतर पांढरी माशी उडून पुन्हा चिकट सापळेवर बसते, जेणेकरून दुसरे झाडे रोगग्रस्त होणार नाही ही काळजी घेणे. फळबाग लागवड योजना, पीएम किसान सन्मान निधी ई केवायसी, आधार सेडिंग व नपट्टेधारक शेतकरी ई केवायसी बाबत माहिती दिली. माहिती प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक एकनाथ सावळे यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळी अंडी घालणारे पतंग व अळीवर पोळा व अमावस्यावर फवारणी का करावी यांचे शास्त्रीय कारण सांगून, कापूस पिकावरील आकस्मिक मर रोग सततचा पावसामुळे व शेतात पाणी साचत असल्यामुळे कापूस पिकावर मर रोग त्यासाठी उपाययोजना करणे बाबत सांगितले. 1. शेतात अतिरिक्त पाणी शेतातून काढणे. 2. कापसाच्या झाडाला 2 पायात धरून दाबावे म्हणजे झाडाच्या मुळांच्या जवळील पाणी बाहेर निघेल व झाडाला मातीचा भर द्यावा. 3. प्रति 15 लिटर पंपाद्वारे आवळणी खालील औषधीची करावी. 200 ग्राम युरिया, 200 ग्राम DAP, 50 ग्राम कॉपर ऑक्सीक्लोराइड, 50 मेगालिटर ह्युमिक ॲसिड याप्रमाणे उपाययोजना करावे. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रकाश नावडे, उपसरपंच विजय सोनवणे, माजी सरपंच गौतम पावरा, पोलीस पाटील लोकेश पावरा, ग्रामपंचायत सदस्य रमेश पटले, ग्रामपंचायत सदस्य पवन सुळे, ग्रामपंचायत सदस्य गुमान पावरा, शेतकरी आनंद वळवी, मनोज पावरा आदी शेतकरी उपस्थित होते. सरपंच शहाणा रवींद्र पाडवी, उपसरपंच नरेंद्र भंडारी, माजी सरपंच चंतर नावडे, ग्रामपंचायत सदस्य राकेश ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता आप्पा सुळे, हेमंत पावरा, मुकेश सुळे, राकेश तडवी, बन्सी भंडारी, विक्की भंडारी, मका तडवी आदी शेतकरी उपस्थित होते.